काही पदार्थ असे असतात की त्यांचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं आणि दहीपुरी त्यातलीच एक. थंडगार दही, चटपटीत चटण्या, कुरकुरीत पुरी आणि प्रत्येक घासात चवीचा धमाका. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी, झटपट आणि बाजारापेक्षाही जास्त चविष्ट दहीपुरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी घेऊया ताजं घट्ट दही. दही जितकं ताजं आणि क्रीमी असेल तितकी दहीपुरी जास्त चविष्ट लागते. आता ते छान फेटून घ्या, म्हणजे त्याचं टेक्स्चर अगदी मऊ आणि स्मूथ होईल. नंतर त्यात चवीनुसार मीठ घाला. सध्या शुगर खटवर असल्यामुळे साखरेऐवजी गूळ वापरला आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर किंवा गूळ दोन्हीपैकी काहीही वापरू शकता. हे सगळं छान एकजीव करून दही फ्रीजमध्ये ठेवून द्या. थंडगार दह्यामुळे दहीपुरीची चव आणखी खोलून येते. तोपर्यंत बनवूया आपल्या दहीपुरीची स्पेशल हिरवी चटणी. खरं सांगायचं तर या चटणीमुळे दहीपुरीची चव अनेक पटींनी वाढते. एकदा करून पाहिली तर पुन्हा हीच चटणी बनवाल. मिक्सरच्या जारमध्ये ताजी कोथिंबीर, पुदिन्याची पानं, ताजं खोबरं, लसूण, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी घाला. तर हे सगळं अगदी बारीक आणि स्मूथ वाटून घ्या. तयार झाली आपली झणझणीत आणि फ्रेश हिरवी चटणी. आता बटाट्याचं सारण करूया. उकडलेल्या बटाट्यांमध्ये चवीनुसार मीठ आणि भाजलेले जिरे, धणे पावडर घाला. हे सगळं छान मिक्स करून घ्या. असलं तरी हे सारण दहीपुरीची चव अप्रतिम वाढवतं. दहीपुरीसाठी लागणारे बाकीचे पदार्थ तयार ठेवूया. बारीक चिरलेला कांदा, सॉल्टेड बुंदी, भरपूर शेव आणि ताजी चिरलेली कोथिंबीर. आणि आता आली सगळ्यात मजेशीर स्टेप, दहीपुरी शिजवायची. सर्वात आधी प्रत्येक पुरी हलक्या हाताने फोडा. त्यामध्ये तयार केलेलं बटाट्याचं सारण घाला. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घाला. आता फ्रीजमधलं थंडगार गोडसर दही भरपूर प्रमाणात घाला. नंतर आपली स्पेशल हिरवी चटणी आणि गोड चिंचेची चटणी, थोडीशी सॉल्टेड बुंदी, भरपूर शेव आणि शेवटी ताजी कोथिंबीर घालून सुंदर गार्निश करा. बस, आपल्या घरच्या घरी तयार झाली एकदम चटपटीत दहीपुरी. प्रत्येक घासात कुरकुरीत पुरी, मऊ बटाटे, थंडगार दही, झणझणीत हिरवी चटणी, गोड चिंचेची चटणी आणि शेवेचा कुरकुरीतपणा. खरंच ही चव शब्दात सांगणं कठीण आहे बरं का. ही रेसिपी नक्की करून बघा. केली तर मला कॉमेंटमध्ये तुमचा अनुभव लिहायला विसरू नका. अशाच सोप्या, चविष्ट आणि मनापासून बनवलेल्या रेसिपीसाठी श्रीलिशियसला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. बाय.